आपला एकमेव आपला प्रकल्प आहे, त्या ठिकाणी 100% कचरा आपण प्रोसेसिंग करतोय. फक्त 2 या 5% कचरा फक्त लँडफिल साईडला जाते. जर 5% लँडफिल साईडला गेलं असतं तर आज 10 डोंगर उभं राहिले असते का? नसते उभं राहिले. महापालिका कशाच्या कुणाच्या कशात घालते पैसे? की काही लोकांना असा गैरसमज आहे की सुरेश कुलकर्णीची कॉन्ट्रॅक्ट आहे, काय बोंबला सुटलेत आजी. कशा करता ये की महापालिकेला तुम्ही जबाब विचारू शकत नाही? त्या लोकांना किती लोकांना ते 1 ते 1.5 लाख लोक वस्ती आहे. हजारो लोकांना त्या ठिकाणी दम्याची बिमारी, टीव्हीची बिमारी झाली. आणि तुम्ही देशाचे पण फसवणूक करताय, बक्षीस घेताय. आज नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहे आपला. त्या ठिकाणी ते आले, फक्त तुम्ही त्या दिवशी गाड्याच्या कचरा येणाऱ्या गाड्या सगळ्या बंद करताय. महापालिका गाड्या बंद करून फक्त तिथं प्रोसिजन करतात. फक्त 1-2-4 गाड्या असतात. आज मी काही पत्रकारांना दाखवलं, कालच दाखवलं. काय होतंय? कुठलंही प्रोसिजन होत नाही, काही होत नाही. फक्त आणतात कचरा, तिथं टाकतात, इथून उचलून डम्पिंगला आणायचे. कचरा टाकायचे 250-300 गाड्या येतात. आज जर हे प्रोसेस झालं असतं आम्हाला एवढं ओरडायची गरज नव्हती. एवढी डोंगर 100 एकर लँडफिल साईड तयार झाले नसते. प्रत्येक सभागृहात त्यावेळेस येतात, एकच बोलतात की आमची 90% प्रोसेस होतं, 10% कचरा फक्त लँडफिल साईडला जातात. आज जर 10% लँडफिल साईडला गेले असतं तर आज एवढा कचरा डोंगर 10 डोंगर उभा राहिले नसते. किती त्रास आहे आज एवढे त्रास आहे. ते दम्याची बिमारी, टीव्हीची बिमारी, आज परत एक मुसीबत आणतात. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणतात. कशा करता पाहिजे हे? कोणाचा हात आहे इथं? पण त्या ठिकाणी 25 एकर जर जागा तुम्ही घेतले, 25 ते 30 एकर जागा घेतली, चिडकूची जागा आहे शासनाकडे. नार्वेकर साहेबांनी मागणी केली, मी स्वतः पाठपुरावा करतो. माझ्याकडे पण भरपूर पत्र केलेले मी. नगरपालिका गरज आलेली. कशा करता ये? का हट्ट एवढा महापालिकेची? कोणाचा हट्ट आहे की आम्ही लोक तुम्हाला मतदान करत नाही, वोटिंग करत नाही लोकांना? याच्या पुढे इथली कोणी असेल नाही ते आम्ही जागा दाखवू त्यावेळेस. जर तुमची जर इथं हट्ट असेल, तुम्ही जर स्वतः जर बघितले असते ह्याला कधीच हाकलले असते. पण त्या ठिकाणी कुठलेच नेते जात नाही तिथं बघायला. फक्त महापालिकेत आम्ही ऐकतोय की 100% प्रोसेस होतोय, 10% वेस्ट होतोय कचरा. ते वेस्ट कचरा आपण लँडफिलला टाकतोय. काय का आमच्याकडून पण चूक आहे? आम्ही तिथपर्यंत त्या डम्पिंगपर्यंत अजून कोणी पोहोचलेलं नाही, कुठलाच नेते नाही गेले. आम्हाला काय ओरडायचं एवढं शोक नाही की आमचा एकच आहे, या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. हा प्रकल्प त्या ठिकाणी डोंगरा साईडला शासनात जागा आहे, 25 ते 30 एकर जागा घेऊन त्या ठिकाणी आपण तिथं जर प्रोजेक्ट उभा केला, तुम्ही ताबडतोब प्रोजेक्ट उभा करू शकताय. आज काय केले महापालिकेने? 1.5 ते 2 करोड 150-200 करोडची कामं टेंडर काढले. त्या ठिकाणी बाय मायनिंग करून ते कचरा उचलून टाकणार. कचरा उचलायला त्याला 3 वर्ष लागणार, प्रोजेक्ट टाकायला 2 वर्षे, 5 वर्षे जाणार. मग तुम्ही जागा घेऊन ताबडतोब टाका ना. आज जर उद्या ती 100% ती 25 एकर जागा घेऊन आपण प्लांट उभा केलं, त्या ठिकाणी तुमचे 850 टन ते कचरा येते, ती कचरा जाईल. उरलेले जे कचरा आज लँडफिल साईड टाकले ती कचरा तिकडे जाईल. पण तुमची हे 100 एकर जागा खाली होईल. महानगरपालिकेला हजारो करोडची ती प्रॉपर्टी होईल. का करत नाही? का 25 एकर जागा घेत नाही महापालिका? कोणाचा जर दबाव खाली आम्ही बोलतोय का टेंडर काढताय ना, आम्हाला दबाव आहे. सिटी इंजिनियर बोलतो दबाव आहे, कमिशनर बोलतो दबाव आहे. म्हणजे याचा अर्थ काय? लोकांच्या जीवाशी खेळायचे. आपण या गोष्टी स्वतः तुम्ही जाऊन बघू शकता त्याची परिस्थिती कशी आहे. त्या प्रकल्पाला आमचा कोणाचाही विरोध नाही. तिकडे एवढंच म्हणायचं की आम्हाला त्या ठिकाणी 25 एकर जागा घ्या शासनाची, त्या ठिकाणी जागा घेऊन त्या ठिकाणी प्लांट उभा केला अतिशय चांगला होईल. ही जागा पण तुमची 100 एकर जागा खाली होईल, हेच आमचं म्हणणं आहे. गेल्या 13-14 वर्षापासून हा डम्पिंग चालू आहे. पूर्वी कोपरखेरला डम्पिंग होतं, कोपरखेरला बंद केले. त्या ठिकाणी माणसं राहत होते, त्या ठिकाणी बंद करून या क्वारीमध्ये आणले. जेव्हा क्वारीत आले त्यावेळेस आम्ही सांगितलं, तेव्हा क्वारी चालू झालं, त्या ठिकाणी डम्पिंगचं काम चालू झालं, तेव्हाही आम्ही विरोध केले.
की बाबा तिथून तुम्ही काढले, इथं पोटलं बाहेरचं आपलं वस्ती लोकवस्तीमध्ये चालले आपलं. गेल्या 14 वर्षापासून मी पाठपुरावा करतच आहे. हे पत्रकारांना पण माहिती आहे. प्रत्येक वेळेस मी डम्पिंग ग्राउंडला नेलेलं आहे. त्या ठिकाणी एवढी घाण वास येते की आज पावसाळ्यात तुम्ही बघितलं तर आज परिस्थिती काय बिकट आहे बघा तिथे. त्या ठिकाणी की बारीक किडे उडतात त्या ठिकाणी की भर वस्तीमध्ये आहे. हा वेस्ट टू एनर्जी प्लांटला आम्हाला विरोध नाही, पण ते लोकवस्तीपासून कुठेतर लांब पाहिजे. शासनाची जागा आहे ना त्या ठिकाणी, शिडगूज जागा आहे. 25 एकर जर जागा घेतली असते की आज मी गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करतो, तुम्ही पर्याय जागा संपणार आहे त्या ठिकाणी घ्या जागा की अजून महापालिका काही बघत नाही. आदरणीय नार्वेकर साहेब होते, आयुक्त कलेक्टर होते त्या ठिकाणी, आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते. त्यावेळेस 3 मिटिंग लावल्या. आम्ही मिटिंग लावले, ते पाठपुरावा केले, त्या ठिकाणी शासनाची जागा घ्यायचं ठरलं, पण त्या ठिकाणी नार्वेकर साहेबाचं बदली झालं. तेव्हापासून मी त्यांच्या पाठपुरावा करतो की त्या ठिकाणी जागा आहे आपल्याकडं, 387 गट नंबर आहे, त्या ठिकाणी आपल्याला जागा आहे. फक्त 25 एकर जर जागा घेतली, हा प्लांट तिकडं बसू शकतो. प्लांटला आम्हाला कोणाचे विरोध नाही, पण त्या लोकवस्तीमध्येच का पाहिजे. आज जेवढ्या परिस्थिती बिकट आहे त्या ठिकाणी, आज तुम्ही बघितलात मी सकाळपासून त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये फिरतो. बारीक किडे येतात, रात्री महिला स्वयंपाक बनवतात, त्या स्वयंपाकावर येऊन बसतात किडे, बारीक किडे. आज एवढे परिस्थिती आहेत. हजारो लोकांना त्या ठिकाणी टीबीची बिमारी झाली, हजारो लोकांना दम्याची बिमारी झाली. परत एक मोठा प्रोजेक्ट आणणार आहे त्या ठिकाणी, ते कॅन्सरचे एक आमच्या बोकंडीवर आणून ठेवणार आहे. का गरज आहे. आज जर ते प्रत्येक, आज तुम्हाला पत्रकाराला पण सांगा मी, जेवढे आमचे नेते असतील, पलीकडचे नेते असतील, आज त्या डम्पिंगमध्ये प्रत्येक वेळेस पाणी केलं असतं ना, आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. तिथं काय होतंय, प्रोसेसिंग होते, एक प्लांट पडलेलं आहे, ती 100% कचरा लँडफिल साईडला जाते आणि महापालिका ओरडते. त्या ठिकाणी बोंबलून सांगते महासभेत, दादा त्या ठिकाणी 100% प्रोसेसिंग होते, फक्त 5% कचरा लँडफिल साईडला जाते. जर 5% कचरा जर लँडफिल साईडला गेले असतं तर आज तुमचे 8 डोंगर उभं राहिले नसते, उभं राहिले असते का आज. पण त्या ठिकाणी मला एकच म्हणायचं की ते 8 डोंगरे का उभं राहिले, की त्या ठिकाणी कुठलंच प्रोसेसिंग होत नाही. तुम्ही प्रत्यक्ष बघा, मी आता सगळे शूटिंग काढलेले, सगळे ना कुठला प्लान चालतंय ना कुठं काय होतंय.